नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुप्रिया आहे आणि माझे वय 35 आहे आणि आमच्या कुटुंबात मी आणि माझे पती आम्ही दोघेच आहोत. आम्हाला मुलं नाही आहे कारण डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या पतीमध्ये दोष आहे आणि जेणेकरून तुम्ही आई बनू शकत नाही. आणि माझे सासू सासरे हे 5 वर्षापूर्वी एका कार ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आमचा खूप मोठा बिझनेस आहे आणि माझे पती हे जास्त करून ऑफिसमध्येच असतात आणि मी एकटीच घरात TV बघत आपला वेळ घालवण्याचा प्रयत्न करायची. कधी कधी तर माझे मिस्टर हे रात्री पण ऑफिसात असायचे आणि मी एकटीच जेवण करून झोपायचे. मग एक दिवस रात्री मी घरी एकटीच होते. मी बेडवर झोपून मोबाईलवर असंच टाइमपास करत होते. तेवढ्यात माझ्यासमोर एक व्हिडिओ आला ज्यात एक बाई आपल्या कुत्र्याबरोबर खेळत होती आणि खेळत खेळत तो कुत्रा त्या बाईचा वास घेऊ लागला. मग काही वेळानंतर ती बाई त्या कुत्र्याला हाताने स्पर्श करू लागली. अशा प्रकारे त्या दोघांमध्ये 1.5 तास हा खेळ असाच चालू होता. नंतर ती बाई आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली आणि तो कुत्रा तिथेच बेडवर झोपी गेला. पण हे पाहून माझी झोप मात्र उडाली होती. मला त्या रात्री झोपच आली नाही आणि रात्रभर माझ्या डोळ्यांसमोर ती बाई आणि तो कुत्रा दिसत होता आणि नकळत माझी भावना जागी झाल्या. मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठून बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून चहा नाश्ता केला आणि माझ्या मिस्टरांना फोन केला आणि मी त्यांना म्हणाले, अहो, मी घरात एकटीच असते आणि माझ्याबरोबर टाइमपास करायला कोणीच नसतो, तर मला एक कुत्रा आणून द्या जेणेकरून घरात माझं मन लागेल आणि मी एकटी कंटाळणार पण नाही. माझ्या मिस्टरने त्यांच्या ऑफिसमधून एक स्टाफला माझ्यासाठी एक कुत्रा विकत घेण्यास सांगितले आणि त्या स्टाफने संध्याकाळी 5 वाजता तो कुत्रा आणून मला दिला आणि लगेच निघून गेला. तो कुत्रा दिसायला खूप सुंदर आणि पांढऱ्या रंगाचा होता. त्याच्या अंगावर मोठमोठे मखमलसारखे केस होते. त्याच दिवशी मी त्याचे नाव बंटी ठेवला. आता रात्र झाली होती. मी जेवण करून त्यालाही जेवण घातले होते. त्यानेही पोटभर जेवण खाल्ला होता. मग मी त्याला माझ्या बेडवर झोपण्यासाठी बेडवर बसवले आणि त्याच्याबरोबर गप्पा मारून त्याच्याशी दोस्ती बनवू लागली. आज त्याचा पहिला दिवस असल्याने मी फक्त त्याच्याबरोबर गप्पा गोष्टी करत होती. मग तो माझ्याच बाजूला माझ्या चादरीत झोपला आणि मी पण झोपी गेले. आमचा एक मिनी बंगला आहे जो रस्त्याच्या कोपऱ्यात आहे. पाठीमागच्या बाजूला थोडंसं शेत आहे. मला थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी एक कप चहा घेतला आणि बाल्कनीत आले तर आमच्या शेतात एक कुत्रा आणि कुत्री दिसली. बंटी पण होताच माझ्याबरोबर. आता घड्याळात बघितलं तर 6 वाजले होते. मी आत आले, बाल्कनीचा दरवाजा लावून घेतला, चहाचा कप किचनमध्ये ठेवला आणि अचानक माझे पाय पुन्हा बाथरूमकडे गेले. बंटी तर माझ्या मागे पुढे फिरतच होता. मी बाथरूममध्ये आले, थोडा वेळ पाठावर बसले. समोर बाथरूमच्या बाहेर बंटी बसलाच होता आणि मला बघत होता. मीही थोडा वेळ तशीच बसून राहिले. मग बंटी आला आणि आम्ही थोडा वेळ खेळू लागलो. मीही त्याला साथ देतच होते. आम्ही एकदा मोकळे झालो. थोडा वेळ हॉलमध्ये खुर्चीला टेकून बसली. नंतर मी उठून चहा बनवला. आता रात्रीचे 8 वाजले होते. मी चहाचा कप घेऊन बाहेर सोफ्यावरून बसले. माझ्या डोक्यात विचार येऊ लागले. आज मी चक्क एका कुत्र्याबरोबर खेळ खेळली होती. हे बरोबर आहे की चुकीचं आहे मला नाही माहीत. मला तर एवढेच माहीत आहे की आज मला खूप सुख मिळालं होतं जे मी यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. मी सोफ्यावर बसून चहाचे घोट घेत होते पण विचार डोक्यात मात्र चालू होते. प्रत्येकाला हा सुख हवा असतो. मला सुद्धा हा आनंद घ्यायचा होता आणि बंटी सुद्धा चांगलाच खुश होता. आज त्याला सुद्धा एक हाड मिळाली होती आणि तेही एका स्त्रीचं. घड्याळात बघितलं तर चक्क 10 वाजले होते. मग माझ्या लक्षात आले की मी जवळपास 8 वाजताचा खेळ चालू केला
आणि तो चक्क 9:30 वाजेपर्यंत चालू होता. चक्क 1.5 तास असा सुख मी भोगत होते, जे मी कधीच घेतला नव्हता. पण काय कोणास ठाऊक, आज मला जेवण बनवण्याचा कंटाळा आला होता आणि मी जेवण बाहेरून मागवले. नेहमीप्रमाणे मला माहीत होतं की माझे मिस्टर मला व्हिडिओ कॉल करतील आणि तेवढ्यात माझे जेवणचं पार्सल पण आलं होतं. मी एकीकडे मिस्टरांशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते आणि जेवत पण होते. बंटीसुद्धा माझ्या बाजूला बसून त्याचं जेवण खात होता. बरोबर 10 वाजता माझ्या मिस्टरांचा व्हिडिओ कॉल आला होता आणि जवळपास 1 तास आम्ही बोलत होतो. नंतर मी घरातले सर्व कामं संपवले आणि विचार केला, थोडा इंटरनेटवर बसू आणि पुन्हा तेच बाई आणि कुत्र्याचे चित्र पाहू लागले. 3-4 व्हिडिओ पाहून झाले. घरातले सर्व लाईट बंद करून मी फक्त बंटी अशी हाक मारली. तसाच बंटीसुद्धा धावत माझ्या बेडरूममध्ये आला. मी त्याला बेडवर बसायला सांगितले. बंटी जंप मारून बेडवर आला आणि आम्ही परत थोडं खेळून झोपी गेलो. आता माझी एकटेपणाची कमतरता दूर झाली होती, त्यामुळे मीही आता बंटीबरोबर एकटी घरात आनंदाने राहू लागली. आता जेव्हा वेळ मिळते तेव्हा मी बंटीबरोबर वेळ घालून मी माझे आयुष्य जगत होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.